काल भंडारा शहरामध्ये जी झालेली घटना आहे, अत्याचाराची घटना आहे, ती अतिशय दुर्दैवी आहे आणि लोकांचा जनाक्रोश काल पाहायला मिळाला. तोही निश्चितच घटनेच्या स्वरूपामुळं रोष निर्माण झालेला आहे. पण पोलिसांनी इमिजिएटली रिस्पॉन्ड करून चांगली कारवाई केलेली आहे. यामध्ये आपण एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमलेली आहे. भंडारा DYSP आणि पवनी DYSP ज्योतिताई इंगळे यांच्या नेतृत्वाखाली इन्स्पेक्टर राऊत आणि WPSI सायबरच्या आणि बाकी अशा 11 लोकांची टीम आपण या गुन्ह्याच्या तपासासाठी नेमलेली आहे. पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये आपण तपास पूर्ण करून याची चार्जशीट पाठवत आहे आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये घेतली जाईल आणि लवकरात लवकर याची ट्रायल पूर्ण करून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल हे पाहणं हे आमचं कर्तव्य आहे आणि निश्चितच न्यायपालिकेशी समन्वय साधून ह्या केसमध्ये लवकरात लवकर ट्रायल सुरू होईल. जे गुन्ह्याचे सेक्शन्स लावलेले आहेत त्यामध्ये म्हणजे मृत्यूदंडाची शिक्षा असलेलेही आपण सेक्शन यामध्ये लावलेले आहेत. त्यामुळे निश्चितच आमचा प्रयत्न राहणार आहे की लाईफ इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ किंवा डेथ पनिशमेंट जसं नसरापूर आहे किंवा बाकीच्या घटनामध्ये झालेलं आहे, तर त्या केसचाही अभ्यास करून आणि यामध्ये स्पेशल PPंचीही नेमणूक केली जाईल. आजच तो स्पेशल PP नेमण्याचा या केसमध्ये प्रस्ताव आम्ही पाठवत आहे सरकारला, जेणेकरून तपासामध्ये आणि नंतर ट्रायलमध्ये त्यांचं कंटिन्युअस आम्हाला मार्गदर्शन राहील. सर, यापूर्वी आरोपीची पार्श्वभूमी काय होती आणि त्याच्यावर किती यापूर्वीचे गुन्हे दाखल? यापूर्वी आरोपीवरती 2 गुन्हे दाखल आहेत. एक विनयभंगाचा आहे आणि एक असा सिमिलर रेपचाही गुन्हा आहे दाखल. पॉस्को ॲक्टच्या अंतर्गत म्हणजे 12 वर्षाच्या मुलीच्या रेप केल्याचाही गुन्हा पूर्वी दाखल आहे. त्याच्यावर गुन्हा होता काही तो भंडारा शहरात मोकळा फिरत होता. आता काय आहे की स्पेशल केसमध्ये काही सर्कमस्टन्समध्ये कोर्टाने त्यांना बेल दिली होती. त्यामुळे आता बेल दिल्यानंतर तर निश्चित तो बाहेरच राहणार ना. म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या हाती एक अवजार होता, चाकू टाईपी, एक मुलीवर, त्याच्यावर काय सांगितलं? हां, म्हणजे मला आयोनी सांगितलं की फरशीचा तुकडा दिसून येतो आणि त्याने स्वतःला इंजुरी करण्याचा प्रयत्न केला. तर तो फरशीचा तुकडा नाही आहे, एक चाकू आहे. अगोदरच्या याच्यामध्ये तुम्ही बघा सर. पर तपासामध्ये ते आयोन आपण मॅडम बघून घ्या. आरोपीची जी मेडिकल हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये त्याला मनोरोगी घोषित केले, म्हणजे मनोरोगी आहे असं म्हणणं आहे. पण त्याचा जो मनोरोगी असल्याचं जे सर्टिफिकेट आहे किंवा त्याची जी मेडिकल हिस्ट्री आहे ती 2022 म्हणजे जेव्हा पहिला विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला त्यानंतरची आहे किंवा 2024 त्यानंतरची आहे, कधीची आहे? आता तो सर्व जो कसा आहे की याच्यावरती मेडिकल सुप्रिटेंडेंट किंवा जो सिव्हिल सर्जन आहेत ते जास्त भाष्य करू शकतील त्या डॉक्युमेंट्सवरती. पण आपण काय त्याचा कुठला बेनिफिट देणार नाही. आपण तर त्याला नॉर्मल आरोपी म्हणूनच आपण त्याचा चार्जशीट पाठवणार आहे. तो त्याचा लुकआउट आहे, ते आमचा हे नाही. सर, एक रिक्वेस्ट है कि इस तरीके के हादसा ना हो. बच्चे लोग हमारे चैनल में इंटरव्यू दिए हैं. कॉलेज और स्कूल के समय जब छुट्टी होते तो कुछ मनचले लोग उन लोग को टच करते हैं, उन लोग को धमकाते हैं. इंटरव्यू में न्यूज चला है. तो इस तरह के इंतजाम हो कि स्कूल के समय वो बच्चे लोग को थोड़ा डर खत्म हो जाए, कुछ और हादसा ना हो. तो उसके लिए क्या इंतजाम है पुलिस प्रशासन की तरफ से?
भंडारा पुलिस ने बहुत सारे काफ़ी सारे कम्युनिटी पुलिसिंग के इनिशिएटिव्स लॉन्च किए हुए हैं। उसमें निर्भया पथक का एक निर्भया पथक जो है जो छेड़छाड़ कर रहे उसी के लिए लेडी सब इंस्पेक्टर के अंडर 2 टीम्स बनाई हुई है और एक पुलिस दीदी और पुलिस दादा, हाँ यह भी पुलिस काका और पुलिस दीदी, यह भी जो कम्युनिटी पुलिसिंग की स्कीम्स है उसके तहत हर स्कूल में एक लेडी कांस्टेबल को डेजिग्नेट किया जाता है एज अ पुलिस दीदी और उसका नंबर वहाँ स्कूल में दिया जाता है सो दैट अगर किसी को कुछ ऐसा छेड़छाड़ी का इश्यू है, प्रॉब्लम है, तो वो उसको कांटेक्ट इमीडिएटली कर सकती है। तो मुझे लगता है कि हम फिर से एक बार ये बड़ी ड्राइव ले लेंगे जहाँ से पुलिस काका और पुलिस दीदी के सब स्कूल और कॉलेजेस में वो जाके टॉक दे और उनके वहाँ नंबर्स अवेलेबल होंगे तो ऐसा कभी बस में है या बाकी कहीं पब्लिक प्लेस पे ऐसा कुछ छेड़छाड़ी की घटना होती है तो दे विल इमिजिएटली कॉन्टॅक्ट टू पुलिस। जे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत यापूर्वी ते केव्हाचे? एक 2022 आणि एक 2024। सर 2022 आणि 2024 दोन सतत गुन्हे दाखल असताना त्या आरोपीवर नियंत्रण त्या दृष्टीनं काय केलं गेलं नाही, काय त्याला नाही, मी सांगितलं ना 2024चा गुन्हा सिरियसच होता पण आता कोर्टाने त्याला विशेष सर्कमस्टन्सेसमध्ये बेल दिलेली आहे त्यामुळं पुढं म्हणजे बाहेर आल्यानंतर आरोपी आता हे होतो ना। नाही, बाकी आरोपीवर जसं लक्ष ठेवतात पण ह्या आरोपीवर लक्ष का बरं नव्हतं? निश्चितच चांगला मुद्दा आहे। आता आपलं तसं स्कीम पण चालू आहे की जसं आपण प्रॉपर्टी ऑफेंडर आहेत म्हणजे जे चोऱ्या करणारे आहेत, रॉबरी करणारे आहेत किंवा बॉडी ऑफेंडर्स आहेत, तसं आता आपण पॉस्कोचे जे ऑफेंडर्स आहेत त्याच्यावरही ही आपण स्कीम तयार केलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये अशा घटना परावृत्त करण्यासाठी पोलिसांचं क्लोजर मॉनिटरिंग राहील। सर, जी घटना घडली त्या एरियामध्ये ड्रग्ज घेणारे, गांजा घेणारे मोस्टली त्या एरियात फिरतात आणि कितीदा सांगतो तरीही त्या एरियामध्ये कधी गस्त ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे कधीच झाली नाही आहे आणि याआधी पण त्या एरियातल्या काही मुलांनी मर्डर केला, छोट्या मुलांनी, आणि मायक्रो लेवलमध्ये त्यांना सांगतो का असं करायला पाहिजे पण त्याप्रमाणे अजूनपर्यंत इम्प्लिमेंट मला दिसत नाही। पोलीस विभाग त्यावर कार्यक्रम करतो। तुमचा व्हॅलिड मुद्दा आहे। जर असं असेल तर बीट इंचार्जला तिथल्या कारवाई करा तुम्ही। जो बीट इंचार्ज आहे ना त्याचं जबाबदारी आहे की जर अशा आहेत तर योग्य वेळी पेट्रोलिंग करणं, फूट पेट्रोलिंग करणं। आंबेडकर वाडी चांदणी चौक संवेदनशील एरिया आणि प्रत्येकाला सांगतो आणि एवढा म्हणजे एवढा रोजच 2-3 घंटे मारपीट होतात। पेट्रोलिंगच्या प्रमाणे त्या शहरामध्ये झिरो आहे। मी विचार पेट्रोलिंगच्या माहिती आहे आपण हे एसपीवर विचारलं की स्टाफ कमी आहे तो आमचा विषय स्टाफचा जो विषय म्हणजे मॅन पॉवर आपल्या इथे म्हणजे जुन्या जनगणनेनुसार आपल्याकडे मॅन पॉवर उपलब्ध आहे। म्हणजे आता ज्या पद्धतीने आपल्याला मॅन पॉवर पाहिजे आहे म्हणजे जागा जरी पूर्ण भरलेल्या असल्या पण पाहिजे तेवढं मॅन पॉवर नसल्यामुळे त्याचं ते इन्क्रीज करण्यासंदर्भातला काही विषय, कारण आता आपण होमगार्ड सुद्धा त्याच्यात प्लस करून घेतलेले आहेत। बरोबर, त्याच्यामुळे थोडंसं रिलॅक्सेशन जरी मिळालं असलं पण त्याच्यामुळे मॅन पॉवर नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अडचण जातात। तर या संदर्भामध्ये काही पुढाकार आपण घेतला का, कारण या जिल्ह्यामध्ये स्ट्रेंथ वाढून देण्यासंदर्भात? ॲक्च्युली अलीकडच्या काळामध्ये जो आपला आकृतिबंध मंजूर झालेला आहे 2022-23ला झालेला आहे त्यामुळं मनुष्यबळ वाढवण्यासाठी आपल्याला नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करावी लागते। तर आपले नवीन पोलीस स्टेशनचे जे काही प्रस्ताव आहेत ते निश्चितच आपल्या राज्याचे, आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते गृहराज्यमंत्री असल्यामुळं त्यांच्यामार्फत आम्ही पाठपुरावा करू आणि जे आपण मुद्दा सांगितला की आपण होमगार्ड जे, कारण आपल्या जिल्ह्याचा दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की ट्रॅफिकचे होणारे ॲक्सिडेंट, त्यामुळं आपण ॲडिशनल होमगार्ड वाढवून घेतलेले आहेत। पण मला वाटतं की मनुष्यबळ तर आहेच पण आता टेक्नॉलॉजीचा जो उपयोग होतो आहे तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून टेक्नॉलॉजी पण आपल्याला फोर्स मल्टिप्लायर आहे, म्हणजे फोर्स मल्टिप्लायर आपण म्हणतो ना, ते टेक्नॉलॉजी ते आहे। त्यामुळे मला वाटतं की टेक्नॉलॉजी आहे त्या मनुष्यबळाचं काय आता काही ठिकाणी अननेसेसरी जास्त मनुष्यबळ दिलं असेल तर त्याचा सगळा आढावा घेऊन जसं आपण सुचवलेलं आहे की पेट्रोलिंगसाठी कसं मनुष्यबळ जास्तीत जास्त उपलब्ध करता म्हणून त्याची आम्ही दक्षता घेऊ। पेट्रोलिंगची गरज याच्याकरता आहे सर, कारण माहिती आहे याच्यात दुकान खोल्यांच्या संख्या खूप म्हणजे वाढलेली आहे। दुसरं महत्त्वाचं की शहराचा आता स्ट्रेंथ वाढत नाही, म्हणजे एरिया वाढत गेलेला आहे, त्यामुळे एकच पोलीस स्टेशन आहे
तर इथे आता 1 किंवा 2-3 पोलीस स्टेशनची गरज आहे असं म्हणजे एवढ्या पद्धतीने इथे इन्क्रीज झालेलं आहे. याचं कुठेतरी आपण फ्युचरमध्ये कंट्रोल करणं कठीण होऊन जाईल. निश्चितच आपण म्हणजे नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव आपण पाठवू भंडारा शहरामध्ये. कारण आपला हे आहे की जसं शहर वाढतं, लोकसंख्या वाढते, तशी आव्हानं पोलिसांच्या समोर वाढतात आणि नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव पाठवला तरच आपल्याला मनुष्यबळ पण मग, कारण मनुष्यबळ नॉर्मली हे नवीन पोलीस स्टेशनच्या निर्मितीबरोबर मिळतं. पुलिस प्रशासन जो इतना बड़ा हादसा को तुरंत जितना परेशानी और मुसीबत से हैंडल किए एसपी साहब और पीआई एडिशनल साहब और पीआई साहब, काबिल तारीफ है इन लोग ने. तो भंडारा में जब भी हुआ तो हाईएस्ट हुआ, या तो लो बीच में रहा नहीं, बहुत जल्दी इन लोग कंट्रोल कर लिए. नहीं आप सब लेकिन एक रिक्वेस्ट है आप लोग से, देखिए हम पत्रकार लोग कभी कभी आप लोग के सामने बोलते हैं सच बात है ना. इस भंडारे में 2 चीज की जरूरत है. जो मर्डरर है, जो डकैत है, जो अपराधी है, जब छूट के आते हैं तो पुलिस प्रशासन कम से कम उसके ऊपर ध्यान दे, एक. और दूसरा, जो बच्ची लोग आज उन लोग वो रोक जो बोले ना, हम लोग को भी बोलते हम लोग घर से निकल नहीं रहे, माँ लोग डांटते हैं. ये 2 चीज अगर हो जाए तो भंडारे में बहुत ही अच्छा होगा जनता के लिए, और ये प्रशासन ही कर सकते. नहीं, आपका बहुत अच्छा सुझाव है. आपका भी पहले सभी का धन्यवाद मैं देता हूं कि आपके सहयोग के वजह से लोगों की जो भावना ये होती है, इस समय थोड़ा ज़्यादा रोष होता है. लेकिन मैं ये कहना चाहूँगा, हमें जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान दिया है, तो उन्होंने बताया भी है कि हमारी जो इश्यूज़ हैं हम संविधानिक तरीके से वो आगे लेके जाए. हाँ, जैसे इन्होंने बताया मैन पावर शॉर्टेज है या बाकी कुछ प्रॉब्लम है, आप हाई कोर्ट में रिट डाल सकते हैं, कोर्ट में, मतलब जो कुछ संविधानिक है. मतलब मेरा आपके तो माध्यम से ये है कि संविधानिक तरीके से आप चीज़ें हमें रास्ते हैं और कोई लॉ एंड ऑर्डर हाथ में ना ले ले, क्योंकि आफ्टर ऑल मतलब पुलिस का तो मेन जिम्मेदारी है लॉ एंड ऑर्डर रखने का, लेकिन समाज का भी सहयोग उतना ही इम्पॉर्टेंट है. क्योंकि लॉ एंड ऑर्डर ठीक रहेगा तो बिजनेस है, कारोबार है, वो ठीक रहेगा, बढ़ेगा. तो मेरा यही है कि सभी आपसे जो कि अभी पुलिस जॉब पे है और आगे भी अच्छी कार्रवाई होगी, तो कोई बंद या रास्ता रोको ऐसी चीज़ें ना करे. जो भी है उल्टा सहयोग करे कि अच्छे वकील कैसे ये हुआ, क्या हुआ, पुलिस ने कहा अच्छा तपास किया है कि नहीं, कोर्ट में क्या हो रहा है, ये सब पे निगरानी रखने की ज़रूरत है. इंस्टेड ऑफ कहीं रास्ता रोको करके या बंद करके इश्यूज़. और हमारी सब जिला प्रशासन की और सभी की जिम्मेदारी है कि जैसे आपने बताया जगह जो हॉटस्पॉट हम बोलते हैं जिसको, जहाँ पे ज़्यादा छेड़छाड़ है वहाँ पे पेट्रोलिंग बढ़ाया जाएगा. और कहीं लाइट की कमी है या ये तो डेफिनेटली ये सब एक्स्ट्रा प्रिकॉशनरी मेजर्स लिए जाएंगे. अंगणवाडीमध्ये झालेला हा प्रकरण आहे, तर यामध्ये अंगणवाडीच्या सेविका आणि मदतनीस त्यावेळी कुठं होत्या आणि त्यांची जबाबदारी काय याच्यामध्ये आपण करायची? ते निश्चित आता तपासामध्ये काल आता बरंच आपल्याकडे रोष होता, त्यामुळे पोलिसांना तपास करायला खरं वेळ कमी मिळाला. त्यामुळे मी हेही सांगतो लोकांना की लोकांनी शांत राहिले तर पोलिसांना तपासावरती फोकस करता येईल. तर आता आज तपासामध्ये प्रगती होईल. जे कोण तुम्ही म्हणताय तसं अंगणवाडी आहे, साक्षीदार आहे, तिथलं त्यांचा आपण रोल फिक्स करू. मदतनीसांची जबाबदारी होती त्यावेळी बाळाला सांभाळण्याची, कारण 11 वाजता आईने सोडून दिली. जेव्हा त्यांचा मुलगा तिथं सांगायला जात आहे 12:30ला रडत आणि तो जेव्हा संदिग्ध तिथून बाथरूम मधून येत आहे, तर हे लोक कुठं होते, काय जबाबदारी आहे? नाही, निश्चित आता ती तपासामध्ये आपण हे करू, चौकशी करू. नाही, तुम्ही सांगितलेला मुद्दा आहे. पेट्रोलिंग पॅटर्न SDPO मला पेट्रोलिंग पॅटर्न, सिटीचा पेट्रोलिंग पॅटर्न आजच पाठवून देतो. नाही, छोट्या जरी गल्ल्या असल्या तर फूट पेट्रोलिंग आहे किंवा बाईक पेट्रोलिंग आहे, वाढवा तुम्ही. ते निर्भया पथक म्हणतो ना आहे सर, पोलीस स्टेशनला व्हिजिट वगैरे ते कंटिन्युअसली आहे. सर, ही घटना घडलेली आहे तिथं या घटनेच्या बाजूला एक समाज मंदिर आहे.
समाज मंदिरामध्ये दारू गांजा केरळ तिथं कंटिन्यू आणि त्याच्या आजूबाजूलाच लागून सगळ्यांनी दारूचे द्रव्य चालतात. ते बीट इन्चार्ज आहे ना, त्याच्यावर कारवाई करायचं हे करा तुम्ही. सर, या प्रकरणात जो आरोपी होता याच्याजवळ बाथरूमच्या ज्या भागात ही घटना झाली तिथं कॉन्डम आढळला असं काही महिलांचं म्हणणं आहे. काय वस्तुस्थिती काय त्याची? हे तपासामध्ये बघतील. आता काय असून काय याला दुजोरा नाही. सर, आरोपीला नागपूरला ऍडमिट केल्याचं सांगितलं जात आहे. त्याला ऍडमिट करण्या इतपत त्याची गंभीर स्थिती आहे. ॲक्च्युली कसं आहे की त्यांनी डोक्यावर मारून घेतलं ना. बिलनी त्याची ट्रीटमेंट आणि टेस्ट वगैरे करण्याच्या अनुषंगाने त्याला आयसोलेशन वॉर्ड आणि नागपूरला ॲक्च्युली कसं आहे, आपण पोलीस ते काय जास्त ठरवू शकत नाही. जे मेडिकल जो रिपोर्ट असतो किंवा मेडिकल जे डॉक्टर आहेत त्यांनी जे रिकमेंडेशन दिलेलं आहे त्याप्रमाणेच आपण त्याला नागपूरला रेफर केलेलं आहे. गंभीर आहे का? आता तिकडे तपासण्या चालू आहेत. म्हणजे जे आता फिजिकल रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल, सायंकाळपर्यंत कळेल. नाही, रात्रीच त्याला उपचाराची व्यवस्था असताना रात्रीच रेफर केलं. नाही, तेच सांगतो ना की इथल्या डॉक्टरांनी ज्यावेळेस आपल्याला रिपोर्ट दिला की तिथं रेफर केलं पाहिजे त्यावेळेस आपण रेफर केलेलं आहे. त्यामुळे आता पोलीस आपण ठरवू शकत नाही ना. जे आता डॉक्टरांचा रिपोर्ट काय हेड इंजुरी असते, हेड इंजुरीमध्ये इंटरनल ब्लिडिंग झालेलं आपल्याला कळत नाही. त्यामुळे जोपर्यंत ॲडव्हान्स त्याच्या टेस्ट केल्या जात नाहीत, कारण उद्या त्याला आपण कस्टडीमध्ये ठेवलं आणि कस्टडीमध्ये त्याला काय झालं तर मग पोलिसांची जबाबदारी येते. तुम्हाला माहीत असेल ठाणेदारावर डायरेक्ट 302चा गुन्हा दाखल होतो. त्यामुळं म्हणजे आम्हालाही थोडंसं इंज्युअर्ड आरोपीला कस्टडीमध्ये ठेवायला लिमिटेशन आहेत. तर ही ज्या शौचालयामध्ये जी घटना घडलेली आहे त्या शौचालयामध्ये अशी प्रकारचे अवैध संबंध कंटिन्यू चालत आहे सर रात्रीच्या वेळेस. त्यात सांगितलं ना तुम्ही जे मुद्दे रेज केलेले आहेत, बीट इन्चार्जवर मी ॲक्शन घ्यायला सांगितलेले आहे. तसं ऍक्शन घेऊन काही केलं नाही ना. नाही, एकावर बीट इन्चार्जवरती ॲक्शन घेतल्यानंतर बाकी तुम्ही जे सगळे रेज केलेले मुद्दे सरळ होणार. कारण पुढच्या बीट इन्चार्ज तुमच्या सिस्टमवर तुम्ही म्हणजे पांगून मारत आहे. तुमच्याकडे तुम्ही जर पेट्रोलिंग वाढवली तुम्ही विषय नाही. तुम्ही फक्त हां. तुम्ही फक्त त्या एरियामध्ये प्रत्येक दिवस प्रत्येक घंट्यामध्ये मार्केट होत राहते. तर किती पाहणार किती वेळ पाहणार आहे तुम्ही त्या एरियामध्ये पोलीसची गस्त वाढवा. नाही, गस्त तर वाढवायचं मी सांगितलंच ना. मी त्यांना सांगितलं आजच तुम्ही मला सिटी पेट्रोलिंग पॅटर्न दाखवा असं मी आत्ताच त्यांना सांगितलं. पण काय आहे, कुणावर तरी कारवाई केली तर हे राहते ना पुढं. 12च्या नंतर त्या एरियामध्ये मुलं रोडावर येतात आणि तमाशे करतात, मारपीट होतात. कारण मी तिथं राहतो मला माहित आहे म्हणून मी प्रत्येक सांगतो. म्हणून सांगतो त्या एरियाने थोडासा गस्त जास्त वाढवतो. काय तिथं स्पेसिफिक त्या एरियामध्ये एक व्हेकल द्या आणि कंटिन्युअस पेट्रोलिंग ठेवा ना. तुम्हाला व्हेकलची कमी असेल तर एस पीनं सांगा. त्याच्यामुळे एक विषय असा करतो की जे काही असे उपद्रवी किंवा विशिष्ट पद्धतीचे लोक आहेत यांना आयडेंटिफाय करून यांचं म्हणजे मनामधून काहीतरी क्लास देणं गरजेचं आहे किंवा याच्यावर आपण खूप चांगला मुद्दा रेज केलेला आहे. आपण इकडं आरोपी परेड करतो, दर महिन्याला करतो. आणि आता नवीन कायद्यांच्या अनुषंगाने ॲडिशनल स्पिनना प्रतिबंधात्मक कारवाईचे पॉवर्स आलेले आहेत. त्यामुळे जे पूर्वी थोडीशी काही शिथिल प्रतिबंधात्मक कारवाई होती आता ते स्ट्रॉंग प्रतिबंधात्मक कारवाई घेतात. त्यामुळे निश्चितच त्याचा फरक पडतो. गुन्हा दाखल करून घेतला गेला म्हणजे लॅपटॉप घेऊन बिलकुल तिथून हॉस्पिटलमधूनच सर्व विषय आणि इन्व्हेस्टिगेशन एकदम फास्ट होणार. हा नाही, म्हणूनच मी सांगितलं एवढं सगळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असताना मग ते करणंही तपास करणं. आता लेडी DYSP त्यांनाही आपण तपास दिलेला आहे. त्यामुळे निश्चित आपण लवकरात लवकर चार्जशीट होऊन कशी स्ट्रॉंगेस्ट पनिशमेंट ह्या आरोपीला मिळेल हे पाहू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.